हाय फ्रेंड्स, वेलकम टू द हार्तिकेश अकॅडमी. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो TY BSc इलेक्ट्रोडायनामिक्स सेमिस्टर नंबर 5 आपलं चालू आहे. त्याच्यात न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. चेक आजचा आपला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे आपला, चेक इफ द फॉलोइंग इक्वेशन कॅन रिप्रेझेंट द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. जर का डेल क्रॉस ई इज इक्वल टू 0 आलं हे सॉल्व्ह करून, तर ती काय आहे, फील्ड आहे. आणि जर का नाही आलं तर ती फील्ड इम्पॉसिबल आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फील्ड इम्पॉसिबल आहे. सो मी सॉल्व करायला घेतो. ओके, आपल्याला चेक काय करायचं आहे, इफ डेल क्रॉस ई इज इक्वल टू 0 असेल तर ती पॉसिबल आहे, आणि डेल क्रॉस ई इज नॉट इक्वल टू 0 असेल तर ती काय आहे, इम्पॉसिबल आहे. सो तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲट डेल क्रॉस ई. यालाच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं तर काय मिळेल आपल्याला, एक्स वाय झेड. इथे काय येईल, इथे येईल डो बाय डो एक्स, डो बाय डो वाय आणि डो बाय डो झेड. ओके, सो एक्स वाय 2y झेड अँड 3z एक्स. ओके, तुम्ही बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय करा, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय करा. सो डेल क्रॉस ई मी डायरेक्ट आन्सर काढतो. ओके, कारण दोन गणित आहेत, खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यापेक्षा डायरेक्ट उत्तर काढू. जर का डो बाय डो वायने 3z एक्सला हे केलं, डिफरन्शिएट केलं, तर आपल्याला काय भेटेल, इथे के आहे. ओके, इथे इज इक्वल टू नंतर के द्या, इथे के. सो ही टर्म जी आहे डो, बघा ह्याने याला मल्टिप्लाय केलं, सो डो बाय डो वाय 3z एक्स, याचं डिफरन्शिएट केलं तर काय उत्तर येतं, 0. पुट हिअर 0 मायनस याने याला डिफरन्शिएट केलं म्हणजे डो बाय डो झेड 2yz. याचं जर का डिफरन्शिएट केलं तर काय येतं, 2y. ओके, सो मायनस 2y एक्स कॅप मायनस. ओके, मायनस. आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम घ्या, सेकंड रो सेकंड कॉलम. ओके, सेकंड रो सेकंड कॉलम. तो सॉल्व केला तर काय भेटेल, 3z मायनस 0. इथे मल्टिप्लाय आणि याचं इथे 0. सो ओके, अँड काय आहे, वाय कॅप प्लस थर्ड रो थर्ड कॉलम घेतला तर काय भेटेल, 0 मायनस एक्स झेड कॅप. ओके, मायनस झेड कॅप. ओके, तुम्ही मॅट्रिक्स फॉर्ममध्ये शिकला असाल तर तुम्हाला नक्की समजेल. जर का समजलं नसेल तर कमेंट करा, मी परत मग स्वतंत्र व्हिडिओ याच्यावर येईल. सो केचा के उरेल काय, 0 मायनस 2y एक्स कॅप मायनस 3z वाय कॅप. ओके, 3z वाय कॅप 0 निघून गेला, मायनस एक्स झेड कॅप. ही काय आली तुमची इलेक्ट्रिक फील्ड. मी तुम्हाला काय बोललोय, जर का डेल क्रॉस ई हिची व्हॅल्यू जर का ही व्हॅल्यू जर का 0 आली तर स्टॅटिक्स फील्ड ही पॉसिबल आहे. पण इथे बघा डेल क्रॉस ई इज इक्वल टू के ब्रॅकेटमध्ये मायनस 2y एक्स कॅप मायनस 3z वाय कॅप मायनस एक्स झेड कॅप ही टर्म येते. म्हणजेच काय, डेल क्रॉस ई इज नॉट इक्वल टू 0. हेन्स E is impossible to electric field, to electrostatics. ओके, हा आपला झाला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर सेकंड बघूया. सो सेकंड प्रॉब्लेम काय दाखवतो, सेकंड प्रॉब्लेम आहे तुमचा दिलेला, E इज इक्वल टू के वाय स्क्वेअर एक्स कॅप प्लस 2xy प्लस झेड स्क्वेअर वाय कॅप
and plus 2yz z cap. ओके, सो सिमिलरली सॉल्व करा. हे सेकंड एक्झाम्पल आहे. ओके, सो डेल क्रॉस ई इज इक्वल टू, हा केचा के घ्या, परत मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहा, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहा. ओके, केचा के आपण लिहा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहा. एक्स वाय झेड, डो बाय डो एक्स, डो बाय डो वाय अँड डो बाय डो झेड. ओके, व्हॅल्यू लिहा. एक्स कॅपची व्हॅल्यू काय आहे, वाय स्क्वेअर, इथे 2xy प्लस झेड स्क्वेअर, आणि झेडची व्हॅल्यू आहे 2yz, 2yz. ओके, 2yz. सो आता सॉल्व करूया. डायरेक्ट सॉल्व करून दाखवतो. बघा, जर का न्यूमेरिकल समजलं नसेल तर कमेंटमध्ये कळवा, आपण परत घेऊया. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे उरेल काय, हा आणि याचा मल्टिप्लाय होईल, बरोबर. सो के इज इक्वल टू, जर का डो अपॉन डो वाय 2yz याचं डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटतं 2z. ओके, सो ब्रॅकेटमध्ये 2z, ओके कॅप नाही आहे, सॉरी, 2z मायनस याने याचं डिफरन्शिएट केलं तरी काय भेटतं 2z. ओके, क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो एकदा. एकच मिनिट, हे डिलीट करूया आपण. बघा, जर का डो झेड 2xy प्लस झेड स्क्वेअर याचं डिफरन्शिएट केलं, याने 0 येईल, बरोबर. याने याचं डिफरन्शिएट केलं तर 0 येईल, इथे येईल 2z. ओके, सो 2z, ओके, इथे 2z एक्स कॅप. आता सेकंड रो सेकंड कॉलम घ्या तर काय येईल, सगळी टर्म 0 होईल, म्हणजेच वाय कॅप इज इक्वल टू 0 मायनस 0 प्लस झेड कॅप काय येईल, जर का थर्ड रो थर्ड कॉलम घेतला तर 2y मायनस 2y, 2y मायनस 2y. सो याला हे करा, केचा के, मायनस 2z मायनस सॉरी प्लस 2z मायनस 2z 0 एक्स कॅप, इथे 0 वाय कॅप, 2y मायनस 2y 0 झेड कॅप. ओके, सो डेल क्रॉस ची व्हॅल्यू काय आली, डेल क्रॉस ची व्हॅल्यू आली 0. ही काय पॉसिबल आहे, काय डेल क्रॉस इज इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणून ही हिअर असं लिहा, इथे हिअर ही इज पॉसिबल इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा हर्तिकेश अकॅडमी. ओके, थँक्यू.